नमस्कार प्रेक्षकांनो. आजच्या एपिसोडमध्ये इथे ईश्वरीच्या हातातून कुंकवाचा करंडा चुकून खाली पडलेला असतो. कुंकवाचा करंडा खाली पडल्यानंतर संपूर्ण कुंकू खाली सांडलेलं असतं. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे ईश्वरीला खूपच जास्त भीती वाटते. कुंकवाचा करंडा हातातून खाली पडणं आणि त्याच्यातील सर्व कुंकू खाली सांडणं हे काही चांगलं शकुनाचं लक्षण नाही आहे. तेव्हा इथे ईश्वरीला असं वाटतं की अपशकुन झालेलं आहे. सौभाग्याचं लेणं असं कुंकू खाली सांडणं तिला काही ते योग्य वाटत नाही आणि त्यामुळे आता कुंकवाचा करंडा खाली सांडल्यामुळे अर्णववरती कुठलं संकट येणार की काय, या गोष्टीची भीती ईश्वरीला वाटत असते. बरं, कुंकूसुद्धा चुकीच्या पद्धतीने सांडलेलं असतं. तेव्हा ईश्वरी ते उचलायला जाते, तेव्हा तिला खूपच जास्त भीती वाटते आणि ईश्वरी रडायला लागते. असं कुंकवाचं अचानकपणे सांडणं तिला योग्य वाटत नाही. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे राकेशने ज्या बायकांना अर्णवची सुपारी दिलेली असते, त्या बायकांना आता केटरिंग म्हणून त्याने बोलावलेलं असतं. तेव्हा तो विचारतो की तुम्ही कशा पद्धतीने प्लॅनिंग करणार आहात अर्णव राजे शिर्केला मारायला, त्याबद्दल मला सांगा ना. तेव्हा ती बाई म्हणते, अहो साहेब, तुम्हाला फक्त काय हवं आहे, त्याला मारणं हे अपेक्षित आहे ना. मग आम्ही कसं प्लॅनिंग करणार आहे, आम्ही काय करतोय, याबद्दल कशाला विचारताय तुम्ही. तेव्हा राकेश म्हणतो, अरे वा, हाच कॉन्फिडन्स हवा आहे मला. म्हणून तर तुला ह्या कामाचे इतके पैसे मोजलेत ना मी. काम अगदी चोख पद्धतीने झालं पाहिजे. तेव्हा प्रेक्षकांनो, राकेश त्या बाईला भेटायला गेलेला असतो आणि त्यांना सांगितलेलं असतं की आमच्या घरी केटरिंगवाल्या बायका येणार आहेत स्वयंपाक करायला. तेव्हा एक काम करायचं, जेवण बनवायला आल्यासारखं वागायचं आणि तेव्हाच त्या अर्णव राजे शिर्केचा काटा काढायचा, कळलं का. तेव्हा ती म्हणते, हो साहेब. तेव्हा इथे राकेश म्हणत असतो की अर्णव राजे शिर्के, सणासुदीचे दिवस आहेत बाबा, जरा जपून राहा. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे राकेश म्हणत असतो, एक गोष्ट लक्षात ठेवायची, तुम्ही इथे कुठल्या कामासाठी आलात हे कुणालाही कळता कामा नये. कानोकान खबर लागता कामा नये आणि हे काम करत असताना तुम्ही पकडला गेलात तर तुमचा आणि माझा काडी मात्र संबंध नाही. माझं नाव कुठेही घ्यायचं नाही, कळलं. तेव्हा ती बाई म्हणते, एवढी वर्ष मी हा धंदा करते, अजूनपर्यंत कधीही पकडली गेली नाही आहे. कधीही आज जाण्याची वेळ आली नाही आहे आमच्यावरती. आतासुद्धा काम होऊन जाईल. कोण कुठून आलं आणि काम करून गेलं ना, हे कुणालाच कळणार नाही, कळलं का तुम्हाला. तेव्हा इथे राकेश म्हणतो, बरं ठीक आहे, हाच कॉन्फिडन्स हवा आहे मला. जा आणि कामाला लागा. जो इथे रेड कुर्त्यामध्ये जो माणूस आहे ना, त्यालाच तुम्हाला मारायचं आहे. आता अर्णवने आधी लाल रंगाचा कुर्ता घातलेला असतो. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे ईश्वरी रडत बसलेली असते. तेव्हा अर्णव त्या ठिकाणी येतो. बघतो तर ईश्वरी जोरजोरात रडत असते. तेव्हा अर्णव म्हणतो, मी सिंदूर, काय झालं, तू का रडतेस एवढी. तेव्हा ईश्वरी म्हणते, सर, तुम्हाला दिसत नाही आहे का, कळत नाही आहे का तुम्हाला, माझा कुंकवाचा करंडा खाली पडला, त्यातलं सगळं कुंकू खाली सांडलं सर. तेव्हा अर्णव म्हणतो, मग काय झालं, फक्त कुंकू तर खाली सांडलंय ना, त्याच्यामध्ये एवढं रडण्यासारखं काय आहे. तेव्हा ईश्वरी म्हणते, फक्त कुंकू सांडले सर, तुम्हाला खरंच काही कळत नाही का हो. अहो, कुंकू म्हणजे सौभाग्याचं लेणं असतं आणि हे कुंकू म्हणजे कुठलं साधंसुधं कुंकू नाही आहे. हे आजीने दिलं होतं मला, कुंकवाचा करंडा त्यांनी कोल्हापूरवरून आणला होता. देवी आईच्या पायाजवळचं कुंकू होतं सर आणि ते असं खाली सांडणं म्हणजे चांगल्या शकुनाचं लक्षण नाही आहे. तेव्हा इथे ईश्वरी म्हणते की अपशकुन झालाय सर, माझा कुंकवाचा करंडा खाली पडलाय. तेव्हा इथे अर्णव आता तिला म्हणत असतो की कुंकूच तर सांडलंय ना, आणि मग काय झालं कुंकू सांडलं तर. तसंही मी सिंदूर, तू ह्या लग्नाला मानतच नाही ना. आपण फक्त दुनियेसाठी नवरा बायको आहोत ना, मग का तू एवढी रडतीयेस. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता राकेश येतो आणि म्हणत असतो की चिंटुकल्या, तू जे काही माझ्याबरोबर केलेस ना, म्हणजे माझ्या इंदोरी जिलेबीचे पाय धुवायला लावलेस, तिच्या पायाजवळ आणलंस ना मला, आणि त्यामुळे तू तिला पाडव्याचं गिफ्ट दिलंस. काल माझ्या इंदोरी जिलेबीने तुला ओवाळलं आणि मग काय, पाडवा साजरा करून तिचं सौभाग्य बळकट केलं. पण तिला कुठे माहिती आहे की आजची भाऊबीज तिच्याकडून तिचं सौभाग्य आज हिरावून घेणार आहे ते. 24 तासाच्या आत
तिचं सौभाग्य तिच्यापासून दूर जाणार आहे. तेव्हा अर्णव राजे शिर्के, आता तुला कळेल की माझ्या वाकड्यात गेल्यानंतर काय सहन करावं लागतं ते. तुला काय वाटलं तू मला इंदोरी जिलेबीच्या पायाजवळ आणशील आणि मी काहीच करणार नाही, मी गप्प बसेन. आता तू जाशील ढगात. राम राम सत्य आहे. आता मला एक अशी स्पीच तयार करावी लागणार आहे ना, तुझे अंत्यसंस्कार झाल्यानंतर बोलायला, इथे काळजाला पिळवटून टाकणारी स्पीच मला तयार करावी लागणार आहे. अर्णव राजे शिर्के, तुझ्या आत्म्याला शांतता मिळू दे, असं आता राकेश म्हणत असतो. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे ईश्वरी म्हणत असते, खरंच सर, म्हणजे तुम्हाला मी काय बोलू, तुम्हाला काहीच वाटत नाही आहे का इथे माझं कुंकू सांडले आणि. तेव्हा अर्णव म्हणतो, काय वाटणार आहे, तू कशाला असा विचार करतेस की काहीतरी अपशकून झालं आहे. अगं कुंकूच तर सांडले ना, आणि तू काय मला नवरा तसंही मानत नाही. तूच म्हणाली होतीस ना, आपण फक्त जगासाठी नवरा बायको आहोत. मग का तू आता कुंकू सांडल्यानंतर इतकी रडतेस. तेव्हा ईश्वरी म्हणते, सर, मला माहिती आहे, मी म्हणाले होते की माझ्यासाठी हे लग्न महत्त्वाचं नाही आहे. मी तुम्हाला नवरा म्हणून नाही मानत. मी बोलले होते म्हणून मी प्रत्येक गोष्ट तशीच करते का? म्हणजे मला तुमच्याबद्दल काहीच वाटत नाही असा त्याचा अर्थ होत नाही ना सर. प्रत्येक वेळेला तुम्ही ना फक्त प्रॅक्टिकल विचार करता, पण काही लोकं असतात ना, जे काही गोष्टींमध्ये थोडे जास्त इमोशनल असतात. तशी मी थोडी इमोशनल आहे सर, पण तुम्हाला त्याचं काहीच वाटत नाही आहे. म्हणजे कुंकू सांडणं ही साधीसुधी गोष्ट नाही आहे सर. किती मोठा अपशकुन झाला आहे, तुम्हाला कळतंय का? तेव्हा अर्णव म्हणत असतो, मिस इंदोर, हे बघ, तुला खरंच इतकं पॅनिक व्हायची गरज नाही आहे. तू कशाला स्वतःला इतका त्रास करून घेतेस? कुंकूच तर सांडले ना फक्त. तेव्हा ईश्वरी म्हणते की सर, तुम्हाला नाही कळणार, हे सौभाग्याचं लेण आहे माझं, आणि ते असं पडल्यानंतर कुठलीही मुलगी रडलीच असती सर. तेव्हा अर्णव म्हणतो, हो का, पण मग तुला इतका त्रास झाला या गोष्टीचा, तू काय विचार करतेस माझ्याबद्दल, मी कोण आहे, कोण तुझा मिस इंदौर. तेव्हा इथे ईश्वरी आता गप्पच बसते आणि ते कुंकू आता इथे आपल्या करंड्यामध्ये भरायला लागते आणि अर्णवकडे बघत असते. तेव्हा इथे अर्णवसुद्धा तिला कुंकू करंड्यामध्ये टाकायला मदत करत असतो. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता वल्लरी लावण्याला म्हणत असते की लावण्या, बघतेस ना, अर्णवने इथे पार्टीची सगळी तयारी कशी केली. यावेळची पार्टी त्या ईश्वरीसाठी ठेवली आहे असंच वाटतंय मला. सगळी पार्टी फक्त तिला लक्षात ठेवून तयार केली. अगं, मेनूपासून ते तयारीपर्यंत सगळं काही त्या जबरदस्तीच्या सुनबाईच्या आवडीनुसार केले. बघतेस ना तू, ती मिडल क्लास मुलगी आहे ना, तिच्यासाठी हे सगळं अर्णवने केलंय असं वाटते मला. तेव्हा लावण्या म्हणते, हो ना, म्हणजे अगदी केटरिंगवालेसुद्धा इंदोरवरून बोलवलेत आणि मेनूसुद्धा इंदोरीच आहे. आणि माहिती आहे का मामी, महत्त्वाची गोष्ट म्हणजे ARने त्या केटरिंगवाल्याच्या राहण्याची जबाबदारी माझ्यावरती दिली. त्यांच्या अकोमोडेशनची जबाबदारी माझ्यावरती आहे. म्हणजे सिरियसली. तेव्हा वल्लरी म्हणते, नाहीतर काय, त्या मिडल क्लास मुलीची लायकी तरी आहे का या घरची सून होण्याची. मला तर कधी कधी वाटतं अर्णवसुद्धा ना हे सगळं मुद्दामून करतोय. तेव्हा लावण्य म्हणते, नाहीतर काय, AR मुद्दामून करतोय सगळ्यांना दाखवायला. तेव्हा वल्लरी म्हणते की त्याला आता आलेल्या पाहुण्यांबरोबर ईश्वरीची ओळख करून द्यायची आहे ना, आणि त्याला सगळ्यांना ओरडून ओरडून सांगायचं आहे की ही त्याची बायको आहे म्हणून, आणि तो आपल्या बायकोबरोबर किती खुश आहे आणि संपूर्ण जगात त्याचीच बायको भारी आहे हे त्याला दाखवून द्यायचं आहे ना, म्हणून त्याने सगळी इंदोरी तयारी केलेली आहे असंच मला वाटतंय. पण आपण एक काम करायचं, आपण ही सगळी तयारी खराब करून टाकायची. बघ आता मी काय करते ते. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे ईश्वरी शांतपणे बसलेली असते. तिच्या हातामध्ये कुंकवाचा करंडा तसाच असतो. तेवढ्यात तिथे अर्णव येतो आणि तिच्याकडे बघतो, तर ती विचारात बसलेली असते. अर्णव म्हणतो, मिस इंदौर, मी एक काम करतो, बाहेर जाऊन सगळ्यांना सांगतो की पार्टी आता नाही होणार आहे म्हणून, कारण आपण दोघेजणं पार्टीला नाही जात ना, मग कॅन्सल झाली असं सांगू का. तेव्हा ईश्वरी म्हणते, नाही नाही सर, मी तयार होते ना आता, मी तयारच होत होते. तेव्हा इथे अर्णव म्हणतो, हो ना, मग कुठली साडी सिलेक्ट केली आहेस. तेव्हा ईश्वरी म्हणते, नाही सर, अजूनपर्यंत मी साडी सिलेक्ट नाही केली. तेव्हा अर्णव म्हणतो, मग मी तुला मदत करतो साडी सिलेक्ट करायला. तेव्हा ईश्वरी म्हणते, सर तुम्ही. तेव्हा अर्णव म्हणतो, हो मी. मग काय झालं, तू विसरलीस का मी कोण आहे. द ग्रेट ASR कंपनीचा ओनर,
सात्विक फॅशनचा CEO, बरोबर ना? आणि तसंही मी कपड्यांमध्येच तर दिवसभर खेळत असतो. त्यामुळे डिझायनर कपडे हे कसे ओळखायचे, कुठल्या व्यक्तीला कुठले कपडे छान दिसतील, मला बरोबर माहिती आहे. तू एक काम कर, ती साडी नेस. चालेल ना? तेव्हा ईश्वरी म्हणते, "ती साडी?" अर्णव म्हणतो, "हो, तुला ती साडी छान दिसेल." तेव्हा अर्णव म्हणतो, "ठीक आहे, मी तयार व्हायला जातो." तेव्हा ईश्वरी म्हणते, "सर, मी तुमच्यासाठी कपडे काढून ठेवलेत. थांबा, मी घेऊन आले." आणि ती अर्णवसाठी आता कुर्ता आणि पायजामा घेऊन येते. तेव्हा अर्णवला सुद्धा ते कपडे खूप आवडतात आणि त्याला खूप आवडतं की ईश्वरीने त्याच्यासाठी कपडे काढून ठेवलेले असतात. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता अर्णव म्हणतो की "ठीक आहे मिस इंदौर, आधी तू तयार हो, नंतर मी तयार होतो. ठीक आहे ना?" तेव्हा ईश्वरी म्हणते, "ठीक आहे सर." आणि ईश्वरीला अर्णवने दिलेली साडी खूपच जास्त आवडलेली असते. त्यानंतर प्रेक्षकांनो, अर्णवची सुपारी घेतलेली बाई आणि तिच्यासोबत आलेल्या त्या बायका घरामध्ये एंट्री करतात. त्यानंतर इथे लावण्य आणि वल्लरी दोघीजणी आता सरबत खराब करत असतात. इंदोरी पद्धतीने इथे आता सरबत तयार करण्यात आलेलं असतं. त्याच पद्धतीने सगळा मेनू आणि पार्टीची तयारी इंदोरी पद्धतीने असल्यामुळे वल्लरी आणि लावण्या या दोघीजणी आता सरबत खराब करायला आलेल्या असतात. त्याच्यामध्ये आता लिक्विड टाकायला आलेले असतात. तेवढ्यातच तिथे मामा येतात आणि वल्लरीला धक्का देऊन तिच्या हातातली बाटली खाली पाडतात. बाटली खाली पडते आणि ती फुटते. तेव्हा मामा म्हणतात, "वल्लरी, अगं काहीतरी पडून फुटल्यासारखा आवाज आला गं. काय फुटलं इथे?" तेव्हा वल्लरी म्हणते, "नाही, नाही, काही फुटलेलं नाही आहे." तेव्हा मामा म्हणतात, "वल्लरी, अगं पाहुणे आलेत आपल्याकडे. त्यांच्याकडे लक्ष दे ना. इथे काय करतेस तू? पाहुण्यांचं वेलकम कर." आणि स्वतः मामा जाता पाहुण्यांजवळ बोलायला जातात. तेव्हा इथे वल्लरी म्हणत असते, "अरे देवा, एकच बाटली होती आपल्याकडे, ती पण आता पडून फुटली." तेव्हा लावण्या म्हणते, "सरबतसुद्धा खराब करता नाही आलं आपल्याला. आता काय करायचं आहे आपण?" त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता वल्लरीचं लक्ष त्या बायकांकडे जातं. ती म्हणते की "ह्या बायका कोण आहेत आणि इथे काय करतायत?" तेव्हा वल्लरी येते आणि विचारते की "तुम्ही कोण आहात आणि इथे काय करताय?" तेव्हा ती बाई म्हणते, "आम्ही अर्णव सरांच्या कॅन्टीनमध्ये काम करतो. घरी कार्यक्रम आहे ना, तेव्हा आम्ही त्यांना मदत करायला आलोय." वल्लरी म्हणते, "बरं बरं, ठीक आहे. आलेल्या सगळ्या पाहुण्यांना इथे व्यवस्थित तुम्हाला आता ड्रिंक आणि स्टार्टर व्यवस्थित द्यायचं आहे. कळलं का तुम्हाला? अजिबात हलगर्जीपणा करू नका. व्यवस्थित सगळ्यांना द्या." त्यानंतर इथे सर्व बायका आपापली प्लेट उचलतात आणि त्याच्या खाली प्रत्येकाने एक एक हत्यार लावलेलं असतं. चाकू, एवढा मोठा रामपुरी चाकू सगळ्यांनी आपल्या खाली प्लेटमध्ये लावलेला असतो. त्याचबरोबर प्रेक्षकांनो, आलेल्या पाहुण्यांचं इथे स्वागत आता मामा आणि इथे आकाश दोघेजणं करत असतात. आणि तेवढ्यातच इथे नम्रतासुद्धा आलेली असते. नम्रता आल्यानंतर इथे आकाश म्हणत असतो की "नम्रता, तुला दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा आणि खूप सुंदर दिसतेस तू." तेव्हा इथे नम्रता म्हणत असते की "थँक आकाश सर, तुम्हालासुद्धा दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा." तेव्हा इथे नम्रता मामांनासुद्धा शुभेच्छा देते. तेव्हा इथे आकाश आणि नम्रताला दोघांना एकत्र बोलताना बघून वल्लरीला खूपच जास्त राग आलेला असतो. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे लावण्या त्या दोघांकडे सुद्धा संशयानेच बघत असते. तर इथे ईश्वरी आणि अर्णव दोघेजण छान तयार होऊन खाली येत असतात. तेव्हा राकेशचं लक्ष ईश्वरीकडे जातं. ईश्वरी खूपच सुंदर दिसत असते. तेव्हा प्रेक्षकांनो, ईश्वरी आपल्या बहिणीला बघून लगेचच धावत पळत खाली निघून येते आणि अर्णवला म्हणते की "नमुताई आले." आणि इथे नम्रताला भेटून ईश्वरीला खूपच जास्त आनंद होतो. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे ईश्वरी म्हणत असते, "नमुताई, कशी आहेस तू?" आणि दिवाळीच्या दोघीजणी एकमेकींना शुभेच्छा देतात. तेव्हा वल्लरी लावण्याला म्हणत असते की "बघितलंस तू, ही मिडल क्लास मुलगी काय नेसले आजच्या दिवशी, बघितलंस का?" त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे ईश्वरी म्हणत असते, "नमुताई, अगं आई, बाबा, आत्या कुणीच नाही आलं गं. ते लोकं का नाही आले?" तेव्हा इथे नम्रता म्हणत असते की "बाबांची आज डॉक्टरांकडे अपॉइंटमेंट आहे ना, त्या दोघीजणी बाबांना घेऊन डॉक्टरकडे गेल्यात, म्हणून तर मी एकटीच आली आहे ना." त्यानंतर इथे आता जी बाई असते, जिने सुपारी घेतलेली असते, तिने आधी बायकांना सांगितलेलं असतं की अर्णवने लाल कुर्ता घातला आहे.
पण आता इथे अर्णवने आकाशी रंगाचा कुर्ता घातलेला असतो आणि त्या राकेशने लाल रंगाचा कुर्ता घातलेला असतो. तेव्हा इथे ती बाई आपल्याबरोबर आलेल्या आपल्या साथीदारांना खुणावते आणि म्हणते की आकाशी रंगाचा कुर्ता घातलेला आहे त्याला संपवायचं आहे. सगळ्याजणी एकमेकींना खुणावतात आणि इथे अर्णवकडे बघायला सांगतात. त्याचबरोबर इथे आता मामाचं लक्ष त्या राकेशवरतीच असतं. तो काही गोंधळ तर घालणार नाहीये ना? त्यानंतर प्रेक्षकांनो इथे नमू म्हणत असते की इशू, अगं ही साडी तर तुझ्यावरती खूपच सुंदर दिसते ग. हा रंग तर तुझा फेवरेट आहे ना? खूप छान दिसतेस तू. तेव्हा ईश्वरी म्हणत असते की नमूताई, ही साडी अर्णव सरांनी सिलेक्ट केले माझ्यासाठी. तेव्हा इथे आता ईश्वरीला खूप छान वाटतं जेव्हा इथे ईश्वरीच्या आवडीचा रंग अर्णवने तिच्यासाठी सिलेक्ट केलेला असतो. तेव्हा इथे आता नम्रता म्हणते, हो का? अर्णव सरांनी तुझ्यासाठी ही साडी सिलेक्ट केले म्हटल्यानंतर मग ती छानच असणार नाही का? तेव्हा प्रेक्षकांनो इथे आता आकाश म्हणत असतो, आणि दादा, तू जो हा कुर्ता घातलायस तो तुझ्यासाठी कुणी बरं सिलेक्ट केलाय की तू स्वतःच सिलेक्ट केलायस? तेव्हा इथे अर्णव काहीच बोलत नाही. तो लाजतो आणि हसायला लागतो. तेव्हा इथे आकाश म्हणत असतो की बघितलं, दादा लाजतोय आणि हसतोय, म्हणजे हा कलर आणि हा कुर्ता ईश्वरीने सिलेक्ट केलाय दादासाठी, बरोबर की नाही? तेव्हा इथे नम्रता म्हणत असते की अर्णव सर, म्हणजे कमी वेळेत का होईना पण तुम्हाला इशूची आवड निवड कळली आ? बढिया, चांगली गोष्ट आहे ही. त्यानंतर प्रेक्षकांनो इथे आता आकाश म्हणत असतो, आणि ईश्वरीला सुद्धा दादाची आवड निवड कळले ना, दादाला सुद्धा हा रंग आवडतो, हो की नाही दादा? तेव्हा नम्रता म्हणते, अरे वा, म्हणजे दोघेजण एकमेकांची आवड निवड जपतायत नाही का? तेवढ्यातच इथे आता आकाश म्हणत असतो की नम्रता चल, आपल्याला खूप कामं आहेत, आपण आपली कामं करूया. तेव्हा अर्णव म्हणतो, काय काय कामं आहेत तुम्हाला? तेव्हा आकाश म्हणतो, सरप्राईज आहे तुमच्यासाठी, ते आत्ताच नाही सांगणार, आम्हाला आमचं काम करू द्या, मग नंतर तुम्हाला कळेलच. तेव्हा इथे नमू आणि आकाश आता दोघेजण एकमेकांबरोबर सरप्राईजची तयारी करायला जातात. तेव्हा इथे अर्णव आणि ईश्वरी त्यांच्याकडे बघतच राहतात. आता हे दोघेजण नेमकी कुठल्या सरप्राईजची तयारी करतायत त्यांना काही कळत नसतं. तेव्हा प्रेक्षकांनो इथे ईश्वरी मागे वळून त्यांच्याकडे बघत असते आणि अर्णव ईश्वरीच्या खांद्यांवरती आपले दोन्ही हात ठेवतो आणि तिला आता आपल्या जवळ उभं करतो. तेव्हा इथे ईश्वरी अर्णवकडे आता मागे वळून बघत असते, ती पण लाजत असते. तेव्हा इथे आता अर्णव आणि त्याचबरोबर त्यांचं हे नातं ईश्वरीने सुद्धा मान्य केलेलं असतं, फक्त ती बोलत नसते. त्यानंतर प्रेक्षकांनो त्या आलेल्या बायका अर्णवकडे आता बघत असतात. त्यांनी सुपारी घेतलेली असते ना, म्हणून त्यांची नजर फक्त अर्णववरतीच असते. ईश्वरी त्याच्या आजूबाजूला असल्यामुळे त्या बायकांना आता त्यांची पोझिशन काही घेता येत नसते. त्या दोघांना असे एकत्र एकमेकांकडे प्रेमाने बघताना इथे आता राकेशला खूपच राग येतो. राकेश सरळ तिथून निघून जातो बघा. त्यानंतर प्रेक्षकांनो इथे एक काका येतात आणि म्हणतात की मिस्टर अर्णव राजे शिर्के, तुमच्या दोघांची बेस्ट जोडी आहे. अख्ख्या मुंबईमध्ये तुमच्या दोघांची जोडी ही बेस्ट आहे असं मला वाटतंय. खूप छान कपल आहात तुम्ही. तेव्हा अर्णव ईश्वरी दोघांनाही खूप आनंद होतो. अर्णव म्हणतो, प्लीज तुम्ही या ना आणि पार्टी एन्जॉय करा. तेव्हा अर्णव म्हणतो, मी सिंदूर बघितलंस तू? सगळ्यांचं हेच म्हणणं आहे की अर्णव राज्य शिर्केसाठी मिस सिंदूर ही बेस्ट जोडी आहे, बरोबर की नाही? तेव्हा इथे ईश्वरी अर्णवकडे बघत असते आणि अर्णव ईश्वरीकडे बघण्यामध्ये मग्न झालेला असतो. त्यामुळे प्रेक्षकांनो जळणारे आता त्या दोघांकडे बघून खूपच जास्त जळत असतात. त्याचबरोबर पुढील भागामध्ये अर्णव आणि ईश्वरी दोघेजण एकत्र कपल डान्स करतात, रोमॅन्टिक डान्स करतात आणि बाकीचे सगळेजण त्यांना बघून टाळ्या वाजवत असतात, एन्जॉय करत असतात. पण इथे बाकीचे लोक आता त्या दोघांना बघून जेलस फील करत असतात. त्याच्यामध्ये लावण्य आणि राकेश हे दोघेही जण आलेले असतात. त्याचबरोबर प्रेक्षकांनो इथे त्या दोघांना इतका आनंदी बघून लावण्याला राग येतो आणि ती इथे ग्लास घेते आणि खाली फोडते. अर्णव म्हणतो की लावण्य हे सगळं काय आहे? लावण्य म्हणते की तुला कळत नाही आहे का यार? अरे ही मिडल क्लास मुलगी आहे ना, तुला फसवायला आली आहे. अरे तुला फसवून मॅन्युप्लेट करून ही घरामध्ये घुसले तुझ्या, आणि तुला ते कळत नाही आहे? अरे हिने तुझं आयुष्य उद्ध्वस्त केलं आहे, कळतं आहे का तुला? मला तुझ्या आयुष्यातून बाजूला केलं आहे.
तेव्हा इथे अर्णव म्हणतो, प्लीज लावण्या, माझ्या बायकोबद्दल एक शब्दसुद्धा बोलू नकोस. तू ईश्वरीबद्दल बोललेलं मला आवडणार नाही. मी माझ्या बायकोचा अपमान अजिबात सहन करणार नाही. कळलं तुला? असं बोलून अर्णव लावण्याला गप्प करतो.